आता आदित्य कुलकर्णी पुण्याहून अयोध्या पर्व यावर स्वाध्याय प्रेझेंट करणार. हरि ओम श्रीराम. रामाचा कवच आपल्या पाठीशी असावं असं स्वामींनी सांगितलंय. आणि आज भूमिकेतनं जो काय स्वाध्याय आहे, विशेष दिवस आहे. किरणताईंनी सांगितलं असं फारच विशेष आहे. म्हणजे अनंत लोकांच्या भक्तीला प्रतिसाद, हाक भगवंताला मारलेली, आणि त्यामधनं हा दिवस आपल्या समोर येतो. छोटंसं प्रेझेंटेशन आहे ह्याला धरून. ते बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामधल्या, नवीन पिढीला कितपत माहिती आहेत नाही माहिती, कल्पना नाही. तर त्या दृष्टिकोनातनं ते प्रेझेंटेशन शेअर करतो आणि मग स्वाध्यायाला सुरुवात करतो. बावीस जानेवारी 2024 विशेष दिवस आतुरतेने. सोमवारची असा एक जोक आला होता की सोमवारची इतक्या आतुरतेने कोणी वाट बघितली नसेल, तसा उद्याची पहाट आणि जो काही दिवस सुरुवात होईल तो असा रामनामात, भगवंताच्या ध्यानात, त्याच्या गजरात सुरू व्हावा. तर हा सगळा प्रकार आहे तरी काय, हा दिवस इतका, ह्याला इतकं विशेष महत्व आहे तरी का, आणि आतापर्यंत काय घडामोडी झाल्या नक्की, याला थोडक्यात स्पर्श. इतका वेळच नाहीये की इतका प्रचंड मोठा काळ याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. ते सगळं बघणं तर अशक्य आहे, पण नुसतं त्याच्या हायलाईट स्वरूपात स्पर्श करता आला या स्वाध्यायात, तसा हा प्रयत्न आहे. तर 500 वर्षांच्या मोठ्या कालखंडानंतर, असंख्य बलिदानानंतर आणि जवळजवळ 100 कोटी रामभक्तांच्या प्रार्थनेनंतर हा दिवस उजाडतोय. तर अयोध्याच का, ह्याला एवढं महत्व का? एका पिढीने अचाट कष्ट सोसलेले आहेत, त्याच्यासाठी अशक्यप्राय असेच प्रयत्न केलेले आहेत. एका पिढीने त्याच्यासाठी पूर्ण जोर लावून ते धरून ठेवलेलं आहे, आणि ते प्रयत्न पुढे न्यायचा निश्चित खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. आणि एक पिढी आता अशी आहे की नवीन पिढी आहे, तिला विलक्षण कौतुक आहे या सगळ्या गोष्टींचं, यात शंका नाही. तिचं पोटेन्शियल पण खूप आहे, पण टू एन एक्सटेंट ती कन्फ्युज पण आहे की हे सगळं जे आहे ते ओव्हर हाईप्ड आहे की काय आहे, याच्यासाठी एवढा सगळा असा पसारा का घातलेला आहे, वाय सच हाईप, असा तिचा प्रश्न आहे. अयोध्येचं महत्व हे सगळीकडनंच, म्हणजे फार पूर्वापार आपल्यापर्यंत आलेलं आहे. म्हणजे पुराणांमधून, वेदांमधून आणि अध्यात्मासाठी विशेष अशी ती नगरी आहे. सप्तमोक्षपुरी अशा ज्या नगरी सांगितलेल्या आहेत 7, त्याच्या ठिकाणी त्याच्यामध्ये अयोध्येला प्रथम स्थान दिले. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, असा जो श्लोक आहे इथे दिसेल स्क्रीनवरती. पुरी, द्वारावती चैव सप्तैते मोक्षदायका, असं म्हणलंय. हे विशेष महत्व ह्या अयोध्येला आहे. असं एका श्लोकामध्ये देवीच्या सर्व अंगांचं असं वर्णन केलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये विशेष स्थान हे अयोध्येला दिलेलं आहे की ज्याच्या माध्यमातनं ईश्वरापर्यंत मनुष्य जाऊ शकतो, साधक जाऊ शकतो, अशी ही अयोध्या नगरी पूर्वापार चाललेलं तिचं महात्म्य आहे. आम्हाला समोर, आमच्या समोर हा प्रश्न पडतो की ही अयोध्या नगरी आणि हा श्रीरामांचा इतिहास, आणि इतिहास त्याला कित्येक वर्ष अजून सुद्धा अनेक ठिकाणी इतिहास असं म्हटलेलंच नाही. त्याला इतिहास की मायथॉलॉजी, इथेच पहिला मोठा घाव आहे. हा इतिहास की मायथॉलॉजी हे कन्फ्युजन प्रथम तर आम्ही दूर करून टाकलं पाहिजे. हा कालखंड जो रामायणाचा आहे तो अनेक वेगवेगळ्या आर्किओलॉजिस्टनी, एक्सकवेशन करणाऱ्यांनी तो वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. पण 60,000 वर्षांपासून तो कितीतरी लाख वर्षांपर्यंतचा असा तो कालखंड, श्रीरामांचं ज्या काळामध्ये त्यांचा वास होता या भारतभूमीवरती, असं जो सांगितलं जातो, अनेक आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस त्याच्यासाठी आहे. त्यामुळे हा आपला इतिहास आहे, आणि इतिहास या भूमिकेतनं हा समजून घेणं फार महत्वाचं आहे. तर झालं तरी काय होतं, तर स्टोरी इन शॉर्ट, अयोध्याचं मंदिर होतं, फार वर्षांपासून चालत आलेलं पूर्वापार असं ते मंदिर होतं, आणि साधारण 1526-27 या काळामध्ये बाबर नावाचा जिहादी घुसला या भारतभूमीमध्ये, आणि ते मंदिर पाडले. बाबर हा इस्लाम धर्माचं अनुकरण करणारा होता.
आपले सगळे भारतभूमीमधले भारतवासीय हे हिंदू धर्माचं अनुकरण करणारे होते आणि आपण ते मंदिर परत मागितलं. आणि इतका मोठा कालखंड त्यामध्ये गेलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याच इतक्या लोकांनी अनंत कुरघोडी केलेल्या आहेत. त्याच्यानंतर उद्याचा दिवस हा उजाडतोय आणि त्याच्यासाठी हा दिवस इतका विशेष आहे. सत्याचा विजय असत्यावरती झालेला आहे आणि तो हा सगळा काळामधला कसा गेला तर थोडक्यात आपण बघूयात. तर हे सगळं कशासाठी आणि अयोध्येवरतीच हा प्रहार का, तर जगभरातील श्रीरामांचं अस्तित्व मिटवण्यासाठी. अगदी थोडक्यात सर्वत्र इस्लाम पसरवण्यासाठी. हे आपल्याला नवीन नाहीये, बघितलेलं आहे. काफिरांचं श्रद्धास्थळ जे आहे ते नष्ट करण्यासाठी, हिंदूंचं अस्तित्व मुळात मिटवण्यासाठी, संपत्तीसाठी आणि इस्लामी पूर्वज जे याचे करू शकले नाहीत ते करून दाखवण्यासाठी. कारण अंगामध्ये प्रचंड ताकद, त्या ताकदीचा माज, त्याला धरून जमवलेलं सगळं सैन्यबळ, हा सगळा जो भाग होता ह्याच्यामध्ये हे जगभरामध्ये श्रीरामांचं अस्तित्व आहे तरी कसं. तर थोडक्यात ही जर स्लाइड बघितली तर मलेशिया, बर्मा, कंबोडिया, थायलंड, फिलिपिन्स, रशिया, लाओस, इटली, सगळ्या जगामध्ये सर्व खंडांमधून, उपखंडांमधून, सर्व ठिकाणी ही रामकथा वेगवेगळ्या माध्यमातून प्रचलित आहे. इंडोनेशिया सारखा सर्वात मुस्लिम मेजॉरिटी असलेला जो देश आहे, 97% वगैरे मुसलमान पॉप्युलेशन आहे मला वाटतं त्याचं, तर या देशामध्ये सुद्धा रामलीला नित्य केली जाते. वेगवेगळ्या नावानी हे फेमस आहे. हे लाओस मधलं मला फार सुंदर, इथे जर बघितलं तर ते कसं प्रोनाऊन्स करतात एक्झॅक्टली माहिती नाही, पण फ्रालाम असं म्हटलंय, म्हणजे लक्ष्मण अँड राम असं त्याला ते म्हटलं जातं. त्यामुळे श्रीराम प्रभू सर्व जगामध्ये, सर्व जनमानसावरती त्यांचं प्रभुत्व आहे, यात काही शंका नाही. हेच मोडून काढायचं होतं. जसं हे जगभरात श्रीरामांवरती अनंत लोकांचं प्रेम आहे, तसं या भारतभूमीमध्ये विलक्षण शौर्याची परंपरा आहे. आपल्याला ती विशेष माहिती नाही, ही स्वतंत्र बघितली पाहिजे, हळूहळू बघितली पाहिजे. पण थोडक्यात जर बघितलं तर 1000 वर्षांपासून, 1000हून अधिक वर्षांपासून, म्हणजे जे अवशेष मिळाले जेव्हा ह्याचं एक्सकव्हेशन केलं या राम जन्मभूमीच्या ठिकाणी, बीबी लाल आणि के मोहम्मद असे 2 विशेष त्यामध्ये ASIचे डायरेक्टर्स इन्व्हॉल्ड होते. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की साधारणतः 1000 AD च्या काळामध्ये हे मंदिर बांधण्यात आलेलं असणार. अनेक वेळा त्याच्यावरती आक्रमण झालेली आहेत, पण कितीही आक्रमण झालेली तरी पण ते मंदिर अनेकदा पाडण्यात आलं असेल, पण ते परत उभं करण्यात आलं. ते परत उभं करून त्या ठिकाणी नित्यपूजा चालू होती. असा कुठलाही काळ आलाच नाही की ज्या ठिकाणी ती पूजा चालू नव्हती तिथे आपल्या रामलल्लाची. हे असं इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे. तर 1025 साली प्रथम महमूद गझनी आला. त्यांनी त्यांची जी सगळी कारस्थानं आहेत आणि जे क्रौर्य आहे ते विलक्षणच आहे. पण कितीही मोठं फौज जरी तो घेऊन आला असेल, तो कितीही विजय त्यांनी प्राप्त केले असतील, तरी अयोध्येपर्यंत जाऊ शकला नाही. 1033 साली हा सालार मसूद नावाचा पुढचा तुर्की राजा आला. तर त्यांनी त्याचा सामना करायला राजा सुहेलदेव उभं राहिला आणि त्यांनी पूर्ण नेस्तानाबूत केलं या मसूदला. तर 1100 साली तुर्की अनेक आले, गझनी आले, पण त्यांच्यासमोर संघटितपणे गढवालचे राजे उभे राहिले होते. 1200 साली गोरी आला, तेव्हा राजा बहरदेव हा इतर राजांना घेऊन त्याच्या विरुद्ध उभा राहिला आणि हा घोरीचा पुरता पराभव केला. ह्याच घोरीचा पुढचा वंशज 1210 साली आला आणि तेव्हा जे युद्ध झालं त्यावेळेस बहरदेव राजा खरं तर त्या युद्धात पडला. 1290 साली अल्लाउद्दीन खिलजी आला. प्रचंड माथेपुरी होता, पण तो सुद्धा इथे मशीद बांधू शकला नाही. हे जर सगळे पुढे 1320 ते 1414 ह्या काळामध्ये तुगलक आला होता. त्यानंतर त्यांनी जगन्नाथपुरी पूर्ण उद्ध्वस्त केले होते, पण तो सुद्धा अयोध्येच्या मंदिरापर्यंत पोहोचू शकला नाही. ज्यांनी प्रयत्न केला त्यांना तिथे प्रचंड शौर्याचा
आणि अनेक राजांचा आणि राण्यांचा सामना करायला लागला. म्हणजे हे विशेष भाग त्याच्यामध्ये आहे. 1527-28 साली शेवटी हा बाबर आला आणि तो जो बाबर आला त्यांनी तिथे चांदेरीचं युद्ध झालं आणि त्या चांदेरीच्या युद्धात त्याला राणा संगा आणि राजा मेदिनी असे राजपूत राजे होते दोघ जण. त्यांचं हे दुसरं युद्ध होतं. त्या दुसऱ्या युद्धामध्ये राणासंगा पडले आणि राजा मेदिनी तर जिवंत सापडले आणि तेव्हा हा बाबरचा शिरकाव अयोध्येमध्ये झाला. आणि असं हे अलीकडच्या काळामध्ये कोर्ट केस जी झाली त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की मीर बाकीला त्यांनी सोडलं आणि या मीर बाकीनी ते तिथलं मंदिर पाडलं. पण याचे असे खरं तर ठोस पुरावे काहीच नाही आहेत. पुढे 1527 ते साधारण 1858 या काळामध्ये बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब आणि त्यातला जो औरंगजेब होता त्या औरंगजेबाने मात्र हे मंदिर निश्चित पाडल्याचे पुरावे आहेत. आणि तेव्हा 1662चं फार घनघोर युद्ध झालं आणि ते जे युद्ध झालं तर ही परंपरा शौर्याची आहे ती बघत आहोत. त्याच्यामध्ये फिदाई खान नावाचा त्याचा एक सरदार आला होता आणि त्या फिदाई खानला त्यांनी सोडलं आणि हा फिदाई खान भली मोठी फौज घेऊन आला आणि त्याच्यासमोर उभे राहिले होते ते तिथले चिमटाधारी साधू आणि निहंग शीख असे एकत्र मिळून त्यांनी हे चिमटाधारी साधू होते तरी कुठले, ही परंपरा आली तरी कुठनं, तर समर्थांनी जी सर्व परंपरा महंतांची निर्माण केली होती त्या महंतांमधनं ते मठाधिपती जे होते त्यांनी त्या भागामध्ये आपापले आखाडे स्थापन केले होते आणि त्यांच्यामधनं उभे राहिलेले असे शास्त्र आणि शस्त्र यांनी सज्ज असलेले सुसज्ज असलेले असं जाज्वल्य उदाहरण जे होतं ते हे सगळे साधू आणि महंत तिथले होते. तर निर्मोही आखाडा हा पुढे पण अगदी अग्रणी होता हा सर्व लढा देण्यासाठी. तसाच हनुमान गढी असं तिथे म्हटलं जातं, तो रामटेक किल्ला असं म्हटलं जातं. त्यामुळे जिथे कुठे साधना होते त्या ठिकाणी अखाडा असं म्हटलं जातं. त्यामुळे शस्त्र आणि शास्त्र आणि त्यांनी दिलेली झुंज अशी जी होती, शीख आणि हे साधू एकत्र येऊन लढले होते आणि पराभव केला होता त्या फिदाई खानाचा. दुसऱ्या युद्धामध्ये तो अधिक कुमक घेऊन आला आणि त्याच्यानंतर त्यांनी ते मंदिर पाडलं. पण तिथे ते कसं बसं घाईघाईत त्याला ती मशीद उभी करायचा त्यांनी प्रयत्न केला कारण पुढचं त्याच्यावरती अटॅक हा झालाच होता त्या साधू महंतांकडनं. तर असा जो काळ चालला 1772 साली, ते 1000 वर्षांची परंपरा आहे. 1772 साली त्यावेळेस तिथे नवाब आला. हा नवाब म्हणजे खरं तर शिया होता, सादत खान असं त्याचं नाव होतं. आणि हा सादत खान तिथे आल्यानंतर त्यांनी बंड केला मुघलांविरुद्ध. सुन्नी होते हे सगळे तुर्की मुघल, त्यामुळे शिया आणि सुन्नी असा भांडण होऊन त्यांनी सादत खानाने तिथे बंड केला आणि त्या काळात तिथे त्यांनी त्याचे अयोध्यामध्ये राज्य नवाब ऑफ अयोध्या असं जे म्हटलं जातं ते प्रस्थापित केलं. पण हा नवाब होता म्हणून ह्यांनी फार चांगलं राज्य केलं वगैरे असं नाही. सादत खानचा जो वंशज होता त्यांनी एका दिवसात जसा त्यांनी त्या राज्याचा अधिकार घेतले तर त्यांनी एका दिवसात 3000 हिंदू मारले आणि 47 मंदिरं फोडली. हनुमानगडीवरती पुढे असाच औरंगजेबाच्या काळामध्ये हल्ला झाला आणि त्या हनुमानगडीवरती हल्ला त्या चिमटाधारी साधूंनी परतवून लावला. त्यामध्ये 75 मुसलमान मारले गेले आणि 75 मुसलमान एवढेच नाही पण 12 साधू सुद्धा शहीद झाले. ब्रिटिश पूर्व काळामध्ये जवळजवळ 500 वर्षांच्या काळामध्ये 76 युद्ध अयोध्येसाठी लढण्यात आली. ही मोठी युद्ध होती. अनेक छोट्या मोठ्या लढाया तर झाल्याच झाल्या. त्यामध्ये बाबर आणि राणा संगा यांचं जे युद्ध आपण बघितलं होतं त्यानंतर दुसरं युद्ध झालं तेव्हा त्याच्यामध्ये तो राजा मेदिनी होता. त्यानंतर जे तिसरं युद्ध झालं तेव्हा या जो हे 1528 साली हे आला होता जो बाबर घुसला होता मीर बाकीचं सैन्य होतं आणि त्या मीर बाकी विरुद्ध तुम्हाला चित्रात दिसेल तिथे देवीदीन पांडे नावाचे जे पंडित होते ते उभे राहिले. ह्या एकट्या देवीदीन पांडेंनी जवळजवळ 700 मुघलांचा संहार केला होता आणि इतकं प्रचंड शौर्य गाजत होतं. तर देवीदीन पांडे यांच्या आधी त्या ठिकाणी रणरागिणी अशी ती राणी होती, राणी जयराज कुमारी म्हणून होती. या राणी जयराज कुमारीनी जवळजवळ 10 लढाया या मीरबाकी आणि बाबर विरुद्ध केल्या. 9 त्यातल्या तिने सक्सेसफुली म्हणजे जिंकल्या होत्या. 10व्या लढाईमध्ये अखेर ही राणी पडली. 3000 ते 5000 अशी कुमक घेऊन आणि सगळी स्त्रियांची फौज होती ही राणी जयराज कुमारी लढली होती. चिमटाधारी साधू आणि निहंग शीख यांचं तर विलक्षण शौर्य होतच. या सगळ्या काळामध्ये जवळजवळ 4,75,000 हिंदू योद्धे आपले पडले होते, धारातीर्थी पडले. तर हा इतका मोठा आकडा आहे. तर ही प्रचंड शौर्याची परंपरा आहे. त्यामुळे हे अयोध्येला इतकं विलक्षण महत्व का आहे, ह्याच्यामागे खूप मोठं शौर्य आहे, याच्यामध्ये प्रचंड पावित्र्य आहे, यामध्ये सगळं श्री राम प्रभूंबद्दल असलेलं प्रेम आहे.
तशीच याच्यामध्ये प्रचंड संपत्ती आहे. हे बाबर नावामध्ये तो बाबर घुसला का, हिंदुस्थानाबद्दल प्रचंड वाईट शब्द अपशब्द त्यांनी वापरलेले आहेत. इथे कौशल्य नाही, कला नाही, लोकांना अक्कल नाही, इथे सौंदर्य नाही, कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही, काय नाही 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 असं सगळं तो लावतो. मग तू आलास कशाला इथे? तर तो म्हणतो मुख्य वैशिष्ट्य आणि इथे येण्याचं कारण एवढंच आहे की हा देश फार मोठा आहे आणि सोन्या चांदीनी भरलेला आहे. हे किती नालायक असला पाहिजे हे तुम्हाला कळू शकेल. तसाच काळ बाबर ज्या काळात आला त्याच्यानंतर शेवटचा काळ जो अतिशय हृदयद्रावक असाच होता तो म्हणजे हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश राजवटीचा होता. त्याच्यामधला हा रॉबर्ट क्लाईव्ह जो 8 वर्ष त्या बंगालचा म्हणजे गव्हर्नर होता, तो जेव्हा परत गेला, किती साली परत गेला, तो काहीतरी 1767 साली परत गेला होता. आणि ज्या काळात तो परत गेला तेव्हा 4 लाख ब्रिटिश पाऊंड एवढी रक्कम परत घेऊन गेला. तुम्ही इमॅजिन करू शकता आता सुद्धा 4 लाख ब्रिटिश पाऊंड ह्याची काय किंमत आहे आणि त्या काळामध्ये म्हणजे त्याची काय व्हॅल्यू असेल. आणि याच्यामध्ये या बंगाल प्रांतामध्ये असलेले हे अवध प्रांत असं म्हणलं, अयोध्या, आणि त्या अयोध्या सर्वात श्रीमंत प्रांत होता. अयोध्येशी सर्व संबंध जसे या संपत्तीचं जोडले गेलेला आहे, शौर्याचा आहे, पावित्र्याचा आहे, श्री रामप्रभूंचं जन्मस्थळच आहे, तसंच प्रत्येक भारतातल्या प्रत्येक प्रांताचा त्याशी विशेष संबंध आहे. आपली सगळी संत परंपरा त्याशी जोडली गेलेली आहे. नुसती संत परंपरा नाही, रामदासांचं स्वामी समर्थ रामदासांचं तुम्ही बघितलं तर ज्ञानदेवांनी, तुकाराम महाराजांनी, एकनाथ महाराज सर्वांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे, दर्शन घेतलेलं आहे. गुरु गोविंद सिंहांनी तर स्वतः युद्धासाठी तिकडे आपली तुकडी पाठवली होती. ते तेग बहादूर सिंग जे ते होते त्यांना दृष्टांत झाला होता. 3 वेळा त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. जैनांचे प्रथम तीर्थंकर जे आहेत भगवान ऋषभदेव, त्यांचा जन्म अयोध्येचा आहे. राजपूतांचं बलिदान तर इतिहासाला माहितीच आहे. त्यामुळे सगळ्या ठिकाणून या ठिकाणी अशा पद्धतीने जोडले गेलेली लोक आहेत. असं सगळं असताना एक मोठा जर कारस्थान रचलं गेलं ह्या ठिकाणी ते म्हणजे पुढे ब्रिटिश गेले आणि आपल्याला सेक्युलरिझमचा जो रोग झाला तो कम्युनिस्ट विचारसरणी, सेक्युलरिझम आणि हे सगळं म्हणजे ख्रिश्चनांकडनं आलेले हे सगळे शब्द आहेत. त्यामधनं एज्युकेशन पॉलिसीज बदलून टाकल्या. गौपूजक आणि गौहत्यारे खेळीमेळीने कसे राहू शकतील, राहावेत अशी एकूण विचारसरणी सुरू झाली. पाश्चिमात्यकरण सुरू झाले आणि एक प्रकारे दीन दुबळा समाज निर्माण डेलिबरेटली करण्यात आला. त्यामुळे लेफ्टिस्ट हिस्टोरियन्सनी फार मोठा या ठिकाणी त्यांचा तर खेळ होताच होता. कारण प्रचंड एक प्रकारे चिथावणारी भाषणं, त्यानंतर मुसलमान समाजाला भडकावणाऱ्या गोष्टी, त्यानंतर हे मुसलमान समाज हे मशीद द्यायला पण तयार होता, ही जमीन पण द्यायला तयार झाला होता, पण त्यांच्या विरोधात जाणारी ही अनेक लोक होती. हे खूप नावं आहेत इथे, रोमिला थापर, एस गोपाल, इरफान हबीब, डांगे वगैरे अनेक म्हणजे महाराष्ट्रीयन लोक पण त्याच्यामध्ये होतीच. पण यांचं खाली जर वाचलं तर त्यांचं जेव्हा कोर्टामध्ये साक्षी घेण्यात आली तेव्हा त्यांनी सरळ सरळ सांगितलं की आय हॅव रेड नथिंग अबाउट द बाबरी मॉस्क. मी आर्किओलॉजिस्ट नाहीये, मला उर्दू येत नाही, पर्शियन येत नाही, संस्कृत येत नाही, माझा इतिहासाचा अभ्यास नाहीये. मग बोलताय कुठल्या बेसिसवरती? पण त्याला काही अर्थ नव्हता. हे सगळं कन्व्हिनियंटली चालू होतं. त्यामुळे पुस्तकं छापून दिली होती, ही पुस्तकं अभ्यासामध्ये आणण्यात आली आणि अशा पद्धतीने 200 वर्ष साधारण खटला झाला. अनेक गोष्ट त्याच्यामध्ये झाली. हा जो सर्व खटला झाला त्या खटल्यामध्ये खरं तर अनेक पुरावे अचानक प्रकट झाले. त्या पुराव्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. अनेक थडगी अचानक निर्माण झाली, अनेक मूल्ये अचानक निर्माण झाले, अनेक ठिकाणी कबरी तयार झाल्या, अनेक कागदपत्र बदलण्यात आली. सगळं झालं. ASIनी एक्सकव्हेशन जे केलं, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानी, ते एक्सकव्हेशनचे व्हिडिओ प्रती आणि त्याच्यामधले सगळे रिपोर्ट्स हे इंदिरा गांधींना सापडेनासे झाले. अनेक भारताच्या इतिहासात अनेक घडामोडी त्यावेळेस घडल्या आणि 2010 पर्यंत कोणी सायंटिफिकली ह्याचा रिसर्च केला पाहिजे हे वाटलं पण नाही. आमची व्यथा काय आहे? आमची व्यथा म्हणजे आम्हाला उर्दू पण माहिती नाही आणि संस्कृत पण येत नाही आणि ह्या दोन्हीच्या पलीकडे जाऊन आम्हाला एवढा वेळच नाही हे सगळं समजून घ्यायला. त्यामुळे हा सगळा खेळ असाच चालू राहिला. पण सगळेजण शांत बसले नव्हते आणि खरं तर विश्व हिंदू परिषदेने मोठी हिंदुत्वाची गर्जना दिली आणि हिंदूंना संघटित करण्याचं फार मोठं काम त्यांनी हाती घेतलं आणि त्यापुढे
घडला तो इतिहास. शेवटचा छोटासा भाग एक सांगतो की ह्यामध्ये विश्व हिंदू परिषदेने फार मोठं ऑर्गनाइज रॅलीज केल्या होत्या, म्हणजे रॅलीज ऑर्गनाईज केल्या होत्या. आणि त्याला धरून कारसेवा म्हणजे काय हे सुद्धा बरेच माहिती नसतं. पण कार म्हणजे हात आणि सेवा म्हणजे सेवा करणे. तर हाताने सेवा करू पाहणारे असे जे सर्व साधक भक्त आहेत ते सगळे एकत्रितपणे येऊन त्या ठिकाणी जाणार आणि त्या ठिकाणी भगवा झेंडा फडकवणार आणि रामशिलाने तिथे शिलान्यास करणार असं जे सर्व ठरलं होतं. आणि तसं केल्यानंतर युपी मध्ये मुलायमसिंग यादवचं त्यावेळेस, हे साधारण 1990 साली घडलेली घटना आहे, ते आपण फक्त स्टॅटिस्टिक्स बघितले तर त्या ठिकाणी 150 सरकारी आकडा आहे की बेछूट गोळीबार करण्यात आला आणि या सगळ्या कारसेवकांवरती 150 लोक मारली गेली असा सरकारी आकडा आहे. 1000हूनही अधिक असा ऑफिशियल आकडा आहे. ट्रक भरून शव घेऊन जाण्यात येत होती. कोठारी बंधू या ठिकाणी फोटो दिला, त्यांचं विशेष नाव सध्या पण घेतलं जातं की त्यांनी झेंडा फडकवला, त्यांना त्यांच्या घरातनं बाहेर घालून गोळ्या घालण्यात आल्या. अनेक साधूंना मठामध्ये जाऊन गोळ्या घालण्यात आल्या. 20 दिवस 42 शहरं बंद ठेवण्यात आली होती. 6 किलोमीटरचा मंदिराकडे जाण्याचा जो रस्ता होता त्याच्यावरती जवळजवळ 27 चौक्या बसवल्या होत्या. मशीन गन पोस्ट म्हणजे मॉर्टार आणि ब्रिक्स टाकून मशीन गन पोस्ट तिथे बसवण्यात आला. 144 रेल्वे बंद होत्या. 1 लाखाहून अधिक सेवकांना तुरुंगात टाकले होते. डिसइन्फॉर्मेशन, सिलेक्टिव्ह रिपोर्टिंग, गिव्हिंग स्वतःचाच व्ह्यू पॉइंट इन प्लेस ऑफ न्यूज, विलिफिकेशन ऑफ मुवमेंट, म्हणजे हे लेफ्टिस्ट मुवमेंट चालते कशी, डावी विचारसरणी, कम्युनिस्ट विचारसरणी कशी चालते. राम इज नॉट वेअर अयोध्या इज और इवन ॲट राम जन्मभूमी, अयोध्या अँड राम जन्मभूमी आर वेअर राम इज, अशा प्रकारची एक वैचारिक प्रणाली पसरवण्यात सुरू करतात. हे सगळं आपल्यालाच कशासाठी? काश्मीरमधले पंडित दिसत नव्हते का? बंगालमधले हिंदू दिसत नव्हते का? केरळमधले जे सगळे कन्वर्ट होत आहेत त्या ठिकाणी अनेक गोंधळ होत आहेत ते दिसत नव्हतं का? पण हे सगळं कन्व्हिनियंटली बाजूला ठेवण्यात जातं. तरी 22 जानेवारी 2024 उजाडत आहे, उजाडेल. आणि त्यासाठी तो इतका विशेष आहे. क्रौर्य त्याच्या विरुद्ध उभं असलेलं शौर्य आहे. सूड त्याच्या विरुद्ध उभं असलेलं प्रेम आहे. एका ठिकाणी भोगाची परंपरा आहे, दुसरीकडे त्यागाची आहे. एकीकडे अधर्म आहे तर दुसरीकडे धर्म, नीती आणि न्याय आहे. एकीकडे अधपतन हे निश्चित आहे तर दुसरीकडे मोक्ष, निर्वाण याकडे जाणारा मार्ग आहे. आपण काय केलं पाहिजे? आनंदाने साजरा केला पाहिजे. श्रीराम प्रभूंचं नाम घेतलं पाहिजे, गजर केला पाहिजे, भक्तिभावात रंगून गेलं पाहिजे. आणि असं करता करता, हे जोरदार स्वागत करता करता अंतःकरण राममय होऊन जावं. आणि हे राममय झालेलं अंतःकरण ह्या भावासहित आत्मरामामध्ये लय करू पाहिलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण सुंदर पद्धतीने साजरा करूयात आणि या ठिकाणी या स्वाध्यायाची सुद्धा सांगता करूयात. श्रीराम श्रीराम श्रीराम.